राजांचा गच्च भरलेला दरबार, श्वास रोखून उभे असलेले सर्व दरबारी आणि युद्धात जिंकलेल्या कल्याणच्या सुभेदाराला घेऊन आलेले राजांचे सैनिक. त्या सुभेदारांनी राजांना सांगितलं, राजे, युद्धात विजय मिळवल्यानंतर आम्ही एक छान सुंदरशी चीज तुम्हाला नजर करण्यासाठी घेऊन आलो आहोत. आणि त्यांनी कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला राजांच्या समोर उभं केलं. जिजाऊ तिकडे बसलेल्या पडद्यामागे, जिजाऊंची नजर राजांवर खिळलेली. राजे ताडकन सिंहासनावरून उभे राहिले. सावकाश सावकाश चालत सुभेदाराच्या सुनेपर्यंत गेले. तिच्या चेहऱ्यावरचा हलकासा ओढलेला घुंगट आपल्या हाताने त्यांनी वर केला आणि तिचं मुग्ध करणारं आरसपानी सौंदर्य पाहून राजे क्षण मात्र आश्चर्यचकित झाले. दुसऱ्याच क्षणी आपल्या हाताने तिला प्रणाम केला आणि राजांच्या तोंडून शब्द बाहेर पडले, अशीच आमची आई असती सुंदर रूपवती, आम्हीही सुंदर झालो असतो, वदले छत्रपती. हे स्त्री दाक्षिण्य कुठून आलं? जिजाऊंची नजर अभिमानानं भरून आली होती. जिजाऊंनी दिलेले हे संस्कार आज सुद्धा आपल्या सगळ्या मुलांच्या कणाकणात रोमारोमात आहेत. आज मदर्स डेच्या निमित्तानं एक छोटी मातृवंदना मी सादर करतेय. असाच आणखी एक प्रसंग, छावा कादंबरीमधला एक सुंदर प्रसंग सांगतेय. मिर्झाराजे जयसिंग आणि शिवाजीराजे. मिर्झाराजे जयसिंग यांना औरंगजेबानं पाठवलेलं होतं आणि त्यानं शिवाजीराजांचे बरेच गड किल्ले जिंकून घेतलेले होते आणि तो राजांना मंडलिक बनवण्याच्या तयारीत होता. त्यासाठी रोज त्याच्या आणि राजांच्या भेटीगाठी व्हायच्या आणि बुद्धिबळाचा डाव चालायचा. एकदा असेच राजे आणि मिर्झाराजे बुद्धिबळ खेळायला बसले. राजांनी सवयीनं काळे प्यादे घेतले, पण त्याच वेळी मिर्झाराजे म्हणाले, आहा, काले प्यादे जनाना मर्दाना होते हैं, सफेद प्यादे जनाना होते हैं, राजा साहब आप सफेद प्यादे लीजिए. शिवाजी राजांनी नाईलाजाने सफेद प्यादे घेतले, मिर्झा राजांनी काळे प्यादे घेतले आणि खेळाला सुरुवात झाली. खेळता 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 राजांनी घोड्याची एक अशी चाल टाकली की ही चाल आणि ही मात. राजांची ही चाल बघून मिर्झा राजे प्रचंड खुश झाले. त्यांनी आपल्या बोटातली अंगठी काढून पटावर ठेवली आणि म्हणाले, बहुत खूप राजे, बहुत खूप, आप जीत गए. शिवाजी राजांनी नम्रपणाने ती अंगठी काढून त्यांच्या बोटात पुन्हा घातली आणि म्हणाले, राजे, एक बात ध्यान में रखिएगा, मर्दाना कितना भी बड़ा क्यों न हो, मर्दाना कितना भी बड़ा क्यों न हो, लेकिन जन्म लेता है जनाने की कोख से. तर ही जी कोख आहे, ही आईची जी कूस आहे, त्याची किंमत जगात कुठल्याही स्थानाला होत नाही. तर अशा या जन्म देणाऱ्या मातांना आज सखी साडीतर्फे मी एक छानशी मातृवंदना देणार आहे. आणि आपलं हे साड्यांचं लाईव्ह सुरू करण्यापूर्वी आणखी एक छोटासा प्रसंग सांगते सख्यानो. एक जवान युद्धामध्ये शहीद झाला. खूप मोठ्या प्रमाणावर जीवितहानी त्यानं वाचवली. त्याच्या आईला बोलवून परमवीर चक्र देण्यात आलं. परमवीर चक्र घेताना त्या वीर मातेच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागलं. तर त्यांना त्या लेफ्टनंटने विचारलं की, माताजी, तुमचा मुलगा देशासाठी शहीद झाला म्हणून तुम्हाला वाईट वाटतंय ना? ती म्हणाली, नाही, मला वाईट याचं वाटतंय की मला एकच मुलगा होता, मला जर आणखी एक मुलगा असता तर तो साठी मी या देशासाठी शहीद होण्यासाठी दिला असता. तर अशा या वीर मातांचा हा भारत देश आहे. या सगळ्या मातांना, सगळ्या स्त्रियांना
पुन्हा एकदा वंदन करून मातृवंदना देऊन सखी सारी आजच्या आपल्या महेश्वरी साड्यांच्या लाईव्हला सुरुवात करत आहे. तर पहिली साडी मी तुम्हाला दाखवते सख्यानो. ही जी मी वेअर केलेली आहे ही आहे टिशू महेश्वरी. अतिशय लाईट वेट, जरा सुद्धा ट्रान्सपरंट नसलेली, खूप सुंदर आणि हलकी रॉयल अशी ही साडी आहे. आणि त्याच्यामध्ये किती सुंदर कलर्स बनून आलेत बघा. एक एक कलर मी तुम्हाला दाखवते. किती हलकी, किती रिच साडी, खास तुमच्यासाठी बनवून घेतलेलं हे कलेक्शन. लाईट असा पिस्ता किंवा पॅरेट ग्रीन कलर. त्याच्यानंतर आहे तो प्युअर गोल्ड कलर टिश्यू मध्ये. प्युअर गोल्ड कलर विथ कॉन्ट्रास्ट बॉर्डर, कॉफी कलरची बॉर्डर. अशी ही सुरेख सुंदर महेश्वरी आहे. नाजूक असा बुट्टा आहे. छान अशी सुंदर बॉर्डर आहे. मस्त अशी साडी आहे आणि जरा सुद्धा ट्रान्सपरंट नसलेली, इझी टू वेअर अशी ही साडी आहे. टिशू महेश्वरीचं सौंदर्यच वेगळं. किती एलिगंट साडी आहे बघा. कलर किती वेगळा आहे. आपण लाईट मेहंदी कलर म्हणू, असा सुरेख सुंदर मेहंदी कलर आणि त्याला असलेली एक गोल्डन अशी झाक. कुठल्याही समारंभामध्ये, कार्यक्रमामध्ये तुमच्या पर्सनॅलिटीला एक वेगळा रॉयल आणि डिस्टिंग्विश लुक देणारी ही टिशू महेश्वरी. या साडीची खास तुमच्यासाठी बनवून घेतलेली ही कलर रेंज मी आज तुमच्या पुढे सादर करत आहे सख्यानो. आणि अर्थातच तुम्हाला उत्सुकता असेल की या साडीची किंमत किती आहे. अतिशय रिझनेबल रेंज, कॉम्पिटिटिव्ह रेट्स हे तर सखी साडीचं वैशिष्ट्य आहे सख्यानो. या टिशू महेश्वरीची रेंज आहे फक्त 3,900 रुपये. अतिशय सुंदर, एलिगंट, रॉयल असं हे कलेक्शन. खूप छान असं कलेक्शन आहे. रॉयल असा लुक आहे आणि सुरेख सुंदर अशी साडी आहे. हा आहे खूप सुंदर असा गोल्डन टिश्यू, प्युअर गोल्डन टिश्यू. टिश्यूचा जो बेसिक कलर आहे, सोनं अंगावर नेसल्यासारखा दिसणारा हा कलर. सोन्याची गरजच नाही इतका सुंदर कलर आहे. छान असा गोल्डन टिश्यू, लाईट वेट असं फील आणि सुरेख सुंदर असं टेक्स्चर. मस्त अशी साडी आहे. सुरेख जस्ट तुमच्यासाठी बनवून आलेलं हे कलेक्शन. अतिशय रिझनेबल अशी रेंज. फक्त 3,900च्या रेंज मध्ये ही साडी जाणार आहे. सुंदर अशी साडी आहे. आपल्यातल्या खूप जणी प्लेन गोल्डन रिच साडीच्या शोधात असतात. अशा सख्यांसाठी तुमच्या वॉर्डरोबला एक नवा आणि सुरेख सुंदर लुक देणारी ही टिशू महेश्वरी आणि हिच्यामधले हे खूप सुंदर सुंदर रॉयल असे डिस्टिंग्विश लुक देणारे छानसे कलर. सख्यानो, या टिशू महेश्वरीची रेंज होती फक्त 3,900 रुपये. त्यानंतर ब्रॉड बॉर्डर मधली ही टिशू साडी, लाइनिंग मध्ये पूर्ण असं मस्त लाइनिंग आहे. कॉपर कलर आहे, मेटॅलिक कलर हे टिशू महेश्वरी साड्यांचं वैशिष्ट्य आहे सख्यानो. कॉपर गोल्ड असा कलर आहे आणि कॉफी ब्राऊन कलरचा सुरेख असा कॉन्ट्रास्ट आहे. सुंदर असं कलेक्शन आहे आणि मस्त अशी साडी आहे. कॉपर कलर नंतर एक वेगळाच कलर पहिल्यांदा आपल्याकडे हा कलर महेश्वरी मध्ये आलाय सख्यानो. असा ग्रे आणि ब्लू याचं कॉम्बिनेशन असलेला ब्लूइश ग्रे असा कलर आहे. खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे. वेगळा एकदम खानदानी लुक देणारा सुंदर असा कलर आहे. मस्त अशी साडी आहे आणि छान असा कॉन्ट्रास्ट आहे. याच्यानंतर सख्यानो आपण पाहणार आहोत मल्टी कलर शेडेड, जी महेश्वरी साड्यांची खासियत आहे आणि ज्यामुळे महेश्वरी साड्या इतक्या पॉप्युलर झाल्या. या अतिशय सुंदर अशा मल्टी कलर साड्या मी तुम्हाला दाखवतेय.
त्याला आपण पंचरंगी, सप्तरंगी किंवा मल्टी शेडेड असं म्हणू. असे या एक एक साड्यांमधले शेड्स तुम्ही बघा. किती मिनिटं झाली? एक एक शेड मी तुम्हाला दाखवते. किती सुंदर कलर आहेत बघा. सगळं जस्ट बनून आलेलं कॉम्बिनेशन. आपल्याला हवे तसे कलर, हव्या त्या मिक्सचर मध्ये, हव्या त्या कॉम्बिनेशन मध्ये. फ्रेश असा मजंटा कलर, छान असा सुंदर लुक, मस्त अशी बॉर्डर, लाईट वेट साडी आणि त्याच्यावर सुरेख लाइनिंग. मस्त अशी साडी आहे. सुंदर असा अंगभर बुट्टा आहे आणि छान अशी साडी आहे. मस्त कलेक्शन आलेलं आहे सख्यानो. फटाफट स्क्रीनशॉट घ्या. सुंदर असं कलेक्शन आहे आणि हे लाईव्ह चालू असताना किंवा त्यानंतर लगेचच जर तुम्ही खरेदी केली तर तुम्हाला आणखी 100 रुपये डिस्काउंट आहे. हे तुम्हाला माहीतच आहे. तर आत्तापर्यंत तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायला सुरुवात केलेली असेल. मोरपंखी मधली खरोखर परफेक्ट मोराच्या पिसाचा लुक देणारा हा निळसर मोरपंखी फिरोजी कलर. सुंदर असा कलर आहे. सुरेख अशी बॉर्डर आहे आणि छान असा पल्लू आहे. मस्त अशी साडी आहे. खूप छान साडी आहे. छान अशी बॉर्डर आहे. मल्टी कलर असं शेडिंग आहे. कलर रेंज बघा सख्यानो. किती छान छान कलर आपल्या कारागिरांनी तुमच्यासाठी बनवलेत. अगदी जीव ओतून हे सगळे कलर, हे सगळं कलेक्शन बनवले कारागिरांनी. याची नजाकत बघा, कॉम्बिनेशन बघा, कलरचं डाईंग बघा. मस्त अशी साडी आहे. पिंक असं शेडिंग, पिंक असं शेडिंग चेहऱ्यावर देणारी, छान असा लुक देणारी मस्त अशी साडी आहे. सुंदर सुरेख असा पिंक कलर आहे. गुलबक्षी पिंक किंवा ज्याला गुलाला सारखा कलर म्हणू. आणि ब्लाऊजही किती छान आहे बघा. तसा शेडेड कॉन्ट्रास्ट सप्तरंगी असा ब्लाऊज आहे. वाईन कलर किंवा मजंटा कलर. महेश्वरी साडीतला मल्टी कलर मधला सगळ्यात खुलून दिसणारा आणि सगळ्यात डिमांडिंग असलेला हा कलर आहे. सुंदर असं कॉम्बिनेशन आहे. मस्त असं डाईंग आहे. कॉन्ट्रास्ट अशी बॉर्डर आहे आणि लाईट वेट सोबर सुंदर अशी ही साडी आहे. यानंतरची साडी आहे लव्हेंडर कलर, पिंक कलर आणि गोल्डन येलो कलर याचं मिक्सचर असलेली सुंदर अशी साडी आहे. मस्त असं कॉम्बिनेशन आहे. सुंदर अशी बॉर्डर आहे. लाईट वेट आहे आणि छान असं लाइनिंग आहे. तर असं हे आपल्याकडचं सखी साडीमध्ये जस्ट लॉन्च झालेलं सुरेख असं महेश्वरी साड्यांचं कलेक्शन. खूप छान साड्या आल्यात सख्यानो. फटाफट स्क्रीनशॉट घ्या. अजूनही भरपूर कलेक्शन आलेलं आहे. तर लवकर लवकर या. सखीला व्हिजिट करा. आपला व्हॉट्सअप नंबर दिसतोय, त्याच्यावर आपली ऑर्डर आजच बुक करा. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या इंस्टाग्रामला फॉलो करा. फेसबुकला फॉलो करा. व्हॉट्सअपवर स्टेटसला आपलं स्टेटस बघा. आपल्या रील्सना लाईक करा, शेअर करा आणि खरेदीसाठी सखीला नक्की व्हिजिट